गाड्या दुसरी म्हणजे असं खांद्याची गदा आणि मोठे मोठे खाल्ल्या गडात बुलेट हे सगळे ठरले. तर माझी सध्या एक इच्छा आहे की माझ्या तालमीतनं एखादा तरी महाराष्ट्र केसरी काढावा. माझ्या तालमीकडे त्याला म्हणजे घेऊन चला थोडं तुम्ही तिथं हे करा, लक्ष द्या. माझ्या मागे पहिलवानच्या कशा वाटते घेऊन आला वाटतं पूजा आहे करून निकनाथ महाराजांच्या केली पूजा करण्यासाठी आपण वैरांमध्ये पहिल्यांदा ह्याच्या आधी कवा आणले नाही आले नाही. आपण म्हणजे ह्यांनी केल्यानंतर जे हनुमंत त्यांचा फोन आला माझ्यासाठी की बाबा तुम्ही थोडं सगळं नियोजन लावा, आम्ही येतोय आपण सगळं तिथं नियोजन लावून घेऊन गदा इथं आणली संतनाथ महाराजांच्या त्यासाठी पूजेसाठी. आज वैरागमध्ये जे हनुमान तालमीच्या तालमीमध्ये रामकृष्णांना 67वी महाराष्ट्र केसरी भरवलेला आहे. याच्या आधीवर 67 महाराष्ट्र केसरी झाल्या, पण वैराग भागात आणि तुळजापूरला वैरागात एकदाही गदा पहिली आलेली नव्हती. पण यावर्षी त्यांनी महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजाभवानी यांच्या चरणी आणि तसेच वैरागमध्ये श्री संतनाथ महाराज वैरागमध्ये पण गदा पाठवले. आपल्या वैरागचे वस्तातले हनुमान तालमीचे पप्पा सुतार यांनी आग्रह केला की गदा आमच्या वैरागमध्ये संतनाथ महाराज ग्रामदेवतासाठी यावे पूजेसाठी. मग त्यांनी सरांनी आमचा आदर ठेवून वैरागमध्ये आमच्यासाठी गदा उपलब्ध केली, म्हणजे घेऊन आले. आम्ही त्यांचं आभारी आहोत. जे काम चालू आहे जे हनुमान तालमीचं पप्पा सुतार करतायत पोरं घडवण्याचं, त्यांना असंच माग सरांचे बरेच आणि माणसांचे पाठीशी हात राहावे आणि कामाला पैलवान काढायला मदत व्हावी एवढी अपेक्षा करतो मी त्याची.